Welcome to free online classes of physics with Lambor sir. So let us start discussion for the fifth chapter from your 12th syllabus. Oscillations. And this chapter is for 4 marks. Compulsory 4 marks आहेत. म्हणजे विदाउट ऑप्शन हा जो चॅप्टर आहे 4 मार्क्सला एक्झामला सेट होणार. आणि विथ ऑप्शन जर म्हटला तर 5 मार्क्स. म्हणजे तुमचा जो 70 मार्क्सचा थेरी क्वेश्चन पेपर असेल त्या 70 मार्क्सच्या थेरी क्वेश्चन पेपरमध्ये 4 मार्क्स कंपल्सरी तुम्हाला सोडवावे लागतील. 4 मार्क्सचे क्वेश्चन्स आणि विथ ऑप्शन 5 मार्क्सला हा टॉपिक आहे. So this topic is very basic. You will definitely this topic you will like it. So let us start the first point from this topic, that is the periodic motion. We want to explain periodic motion. आणि नंबर ऑफ पिरियडिक मोशन्स आहेत ज्यामध्ये सर्क्युलर पिरियडिक मोशन असतील, रोटेशनल पिरियडिक मोशन असतील आणि शेवटी ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. आणि ह्या ऑसिलेटरी पिरियडिक मोशन मधूनच तुम्हाला ऑसिलेशन्स स्टडी करायचं आहे. सो लेट अस डिस्कस एक्सप्लेनेशन फॉर पिरियडिक मोशन. पहिल्यांदा आपण पिरियडिक मोशन म्हणजे काय समजावून घेऊ. अँड इन दॅट पिरियडिक मोशन we can define periodic motion like that. Any motion which repeats after equal interval of time. म्हणजे डेफिनेशन ऑफ पिरियडिक मोशन या पद्धतीने तुम्ही घेता. Any motion which repeats itself after equal intervals of time. That motion is called periodic motion or harmonic motion. कुठल्याही पिरियडिक मोशनला तुम्ही हार्मोनिक मोशन म्हणू शकता. आता याची पिरियडिक मोशनची जर एक्झाम्पल घ्यायची झाली तर आपण अर्थचं सन भोवती फिरणं, मोशन ऑफ अर्थ राउंड दी सन, पिरियडिक मोशन. किंवा सॅटेलाइट अर्थ भोवती फिरणार आहे, मोशन ऑफ सॅटेलाइट अराउंड दी अर्थ, पिरियडिक मोशन. मात्र ह्या सगळ्या सर्क्युलर पिरियडिक मोशन्स आहेत. दुसरा जो टाइप आहे तो रोटेशनल पिरियडिक मोशनचा. आपण जो रेस्ट वॉच यूज करतो त्या रेस्ट वॉच मध्ये सेकंड हँड, मिनिट हँड, आवर हँड, दीज आर परफॉर्मिंग रोटेशनल मोशन. आणि त्या सेकंड हँडची जी रोटेशनल मोशन आहे दॅट इज द पिरियडिक मोशन. मिनिट हँड असेल, आवर हँड असेल, या प्रत्येकाची रोटेशनल मोशन ही पिरियडिक मोशन आहे. बिकॉज ईच हँड ऑफ दॅट क्लॉक रिपीट्स इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम. जसं सेकंड हँड साठी एक रोटेशन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 1 मिनिट किंवा 60 सेकंड्स लागतील. दुसऱ्या रोटेशनला देखील तेवढाच वेळ लागेल. मिनिट हँड साठी एक रोटेशन पूर्ण करताना तुम्हाला 60 मिनिट म्हणजे 1 आवर लागेल. मिनिट हँडचं सेकंड रोटेशन पण तेवढ्याच वेळेमध्ये पूर्ण होईल. त्यामुळं एनी मोशन विच रिपीट्स इटसेल्फ आफ्टर इक्वल इंटरव्हल ऑफ टाइम दॅट इज पिरियडिक मोशन ऑर हार्मोनिक मोशन. तिसरा जो पिरियडिक मोशनचा टाइप आहे, ग्रुप आहे, तो म्हणजे ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन, ज्यामध्ये बॉडी टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करणार अबाउट इट्स मेन पोझिशन अलॉंग फिक्स्ड पाथ. याचं एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. वॉल क्लॉक जो असतो त्याचा पेंडुलम तुम्ही पाहिलाय. पेंडुलम ऑफ वॉल क्लॉक, इट इज परफॉर्मिंग ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करतो तो वॉल क्लॉकचा पेंडुलम अबाउट इट्स मेन पोझिशन अलॉंग द फिक्स्ड पाथ. तर पिरियडिक मोशनचे एकूण 3 टाइप्स आहेत. 3 ग्रुप्स तुम्ही विचारात घेऊ शकता. त्यातील पहिल्या ग्रुपमध्ये सर्क्युलर पिरियडिक मोशन, दुसऱ्यामध्ये रोटेशनल पिरियडिक मोशन आणि तिसऱ्यामध्ये ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी पिरियडिक मोशन. आणि जर एखादी बॉडी पिरियडिक मोशन परफॉर्म करत असेल, फॉर एक्झाम्पल अर्थ अराउंड दी सन, फॉर एक्झाम्पल सेकंड हँड रोटेटिंग, फॉर एक्झाम्पल वॉल क्लॉकचा पेंडुलम परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन, अ बॉडी परफॉर्मिंग periodic motion goes on performing same sets of movements again and again. म्हणजे अर्थचं सन भोवती जे काय फिरणं आहे, रिव्होल्यूशन आहे, एक रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 1 इयर लागेल. सेकंड रिव्होल्यूशनला पण तेवढंच इयर लागेल. म्हणजे सेम सेट्स ऑफ मुवमेंट्स अगेन अँड अगेन ती बॉडी परफॉर्म करणार. सो
A body which is performing periodic motion goes on performing same sets of movements again and again. मग त्यापैकी एकाच मुवमेंटच्या सेटला तुम्ही रिव्होल्यूशन म्हणू शकता, रोटेशन म्हणू शकता, ऑसोलेशन म्हणू शकता. सी हिअर, one such set of movement is called revolution in case of circular motion, rotation in case of rotational periodic motion, oscillation in case of oscillatory or vibratory periodic motion. And at the end of each movement, म्हणजे सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना एका रिव्होल्यूशनच्या एंडला, रोटेशनल मोशन परफॉर्म करताना एका रोटेशनच्या एंडला आणि ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करताना एका ऑसिलेशनच्या एंडला द स्टेट ऑफ बॉडी इज द सेम ॲज दॅट ॲट द बिगिनिंग. म्हणजे जर बॉडी सर्क्युलर पिरियडिक मोशन मध्ये असेल, रोटेशनल पिरियडिक मोशन मध्ये असेल किंवा ऑसिलेटरी पिरियडिक मोशन मध्ये असेल, एक मुवमेंट, एक रिव्होल्यूशन, एक रोटेशन, एक ऑसिलेशन ज्यावेळेला पूर्ण होईल त्यावेळेला बॉडीची जी स्टेट असणार आहे ती सेम असणार आहे ॲज दॅट ॲट द बिगिनिंग. म्हणजे रोटेशन सुरू होताना जी स्टेट होती बॉडीची तीच स्टेट ॲट द एंड ऑफ each revolution, each rotation, each oscillation बॉडीची स्टेट असणार आहे. So this is about periodic motion. You can define like this: any motion which repeats itself after equal intervals of time is called periodic motion. आणि जी बॉडी periodic motion perform करणार that body will goes on performing same sets of movements again and again. आणि त्यापैकी एका सेट ऑफ मुवमेंटला तुम्ही रिव्होल्यूशन म्हणू शकता, रोटेशन म्हणू शकता, ऑसोलेशन म्हणू शकता. आणि ऍट द एंड ऑफ इच मुवमेंट, म्हणजे प्रत्येक रिव्होल्यूशनला एंडला, प्रत्येक रोटेशनच्या एंडला आणि प्रत्येक ऑसोलेशनच्या एंडला स्टेट ऑफ बॉडी इज द सेम ॲज दॅट ॲट द बिगिनिंग. So this is about the periodic motion in its definition. Now, what is about the periodic time? Periodic time ची definition कशी घेता येईल आपल्याला? The time taken by body to complete one revolution, one rotation or one oscillation. म्हणजे बॉडीनं जो काही टाइम बॉडीला लागेल एक रिव्होल्यूशन पूर्ण करण्यासाठी किंवा एक रोटेशन पूर्ण करण्यासाठी किंवा एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी, तो टाइम म्हणजे त्या बॉडीचा किंवा त्या मोशनचा पिरियडिक टाइम. सो डेफिनेशन ऑफ पिरियडिक टाइम: टाइम टेकन बाय बॉडी टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन और वन रोटेशन और वन ऑसिलेशन इज कॉल्ड सिंपली पीरियड और पिरियडिक टाइम. So in this way we defined what about the periodic motion and what is the periodic time. आता आपण या पिरियडिक मोशनची काही एक्झाम्पल्स घेऊया. आपल्या लक्षात आलेलं आहे की पिरियडिक मोशनचे 3 ग्रुप्स आपल्याला पाडू शकतो आपण. एका ग्रुपमध्ये पिरियडिक मोशन्स ह्या सर्क्युलर असतील, दुसऱ्या ग्रुपमध्ये पिरियडिक मोशन ह्या रोटेशनल असतील आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये पिरियडिक मोशन ह्या ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी असतील. सो लेट अस explain that periodic motion through the examples. See here, examples of periodic motion. त्यातील पहिले फर्स्ट एक्झाम्पल आपण घेणार आहे. UCM of any particle किंवा any body is periodic motion. आणि एक्झाम्पल जर घ्यायचं असेल UCM चं तर आपण फर्स्ट टॉपिक मध्ये रोटेशनल डायनॅमिक टॉपिक मध्ये सर्क्युलर मोशन आणि त्याचे 2 टाइप स्टडी केले. त्यातील UCM आणि नॉन UCM पैकी UCM इज पिरियडिक मोशन. मग कोणत्याही पार्टिकलची UCM ही पिरियडिक मोशन असेल. एक्झाम्पल जर घ्यायचं असेल आपल्याला तर मोशन ऑफ अर्थ, किंवा आपण एक्झाम्पल दुसरं घेऊ शकतो, मोशन ऑफ मून अराउंड दी अर्थ, किंवा मोशन ऑफ सॅटेलाइट, आर्टिफिशियल सॅटेलाइट अराउंड दी अर्थ, दॅट इज UCM. सी हियर एक्झाम्पल: मोशन ऑफ मून अराउंड दी अर्थ or motion of satellite around the earth. Let us see the example of motion of satellite around the earth. See here. या ठिकाणी तुम्हाला हा सॅटेलाइट दिसतो आणि तो सॅटेलाइट या अर्थ भोवती रिव्हॉल्व जर झाला
तर त्या सॅटेलाइटची जी मोशन आहे ती मोशन तुम्ही UCM घेऊ शकता. आणि कोणतीही UCM ही पिरियडिक मोशन असते. म्हणजे हा सॅटेलाइट एक रिव्होल्यूशन पूर्ण करून ज्यावेळेला इथे येईल त्यावेळेला एक मुवमेंट त्याची पूर्ण होईल आणि एका मोमेंटला 1 रिव्होल्यूशन म्हणणार अँड ऍट द एंड ऑफ इच रिव्होल्यूशन या सॅटेलाइटची जी स्टेट आहे ती सेम असणार ॲज दॅट ऍट द बिगिनिंग. सो दिस इज फर्स्ट एक्झाम्पल, फर्स्ट टाइप ऑफ पिरियडिक मोशन विच इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे ज्या पण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन्स असतात त्या सगळ्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनच्या पिरियडिक असतात. जसं आपण मूनची अर्थ भोवतीची मोशन घेऊ शकता किंवा सॅटेलाइटची अर्थ भोवतीची मोशन घेऊ शकता. ऑल दॅट मोशन्स आर UCM, हेन्स दे आर पिरियडिक. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया पिरियडिक मोशनचं. सी हिअर, रोटेशनल मोशन ऑफ बॉडी with constant angular velocity is periodic motion. आता याच्यासाठी आपण मोशन ऑफ अर्थ अबाउट इट्स ओन ऍक्सिस किंवा मोशन ऑफ you can take the example of fan, blades of the fan about its own axis. म्हणजे motion of earth about its own axis is rotational motion. Motion of fan about its own axis is the rotational motion. पण ती मोशन कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ने व्हायला पाहिजे. So let us take the example of rotational motion, rotational periodic motion. See here, motion of earth or fan about its own axis. आणि सेकंड एक्झाम्पल घेऊया, जे आपलं रेस्ट वॉच असतं किंवा क्लॉक असतं त्याचे जे हँड्स आहेत त्या हँड्स मध्ये सेकंड हँड असेल, मिनिट हँड असेल, अवर हँड असेल, या तिन्ही हँडची मोशन आहे ती कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी नसते, ती रोटेशनल मोशन आहे. and that rotational motions are periodic motion. So the second example of rotational periodic motion is motion of hands in a watch. आणि या दोन्हीही प्रकारचे ज्या मोशन्स आहेत, सर्क्युलर मोशन म्हणजे UCM आणि रोटेशनल मोशन दाखवणाऱ्या ही डायग्राम आपण रेफर करू. See here, in this diagram, this one is representing uniform circular motion of this person. हा जो पर्सन आहे तो त्या सर्कलच्या सर्क्युम्फरन्स वरून मूव्ह होतोय and it is moving with constant linear speed. That's why it is performing UCM. And its UCM is nothing but periodic motion. म्हणजे या पर्सनची जी या पॉइंट भोवतीची मोशन आहे, सर्क्युलर मोशन आहे, UCM आहे, so it is periodic motion. And this person is completing one sets of movements again and again. त्यापैकी एका सेट ऑफ मुवमेंटला तुम्ही रिव्होल्यूशन म्हणणार आहे आणि ऍट द एंड ऑफ इच रिव्होल्यूशन या पर्सनची जी स्टेट आहे ती सेम आहे ऍज दॅट ऍट द बिगिनिंग. आता हे सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया. या सेकंड एक्झाम्पल मध्ये इथं हा जो पॉइंटर आहे किंवा आपण याला हँड म्हणूया, वॉच आहे ना, त्या वॉच मधला एक हँड आहे and that hand is rotating about this axis. ह्या रेड कलरनं दाखवलेला तो ऍक्सिस आहे, या ऍक्सिस भोवती तो रोटेट होत आहे विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. मग या रोटेशनल मोशन जी हँडची होते ती रोटेशनल मोशन पिरियडिक आहे. विथ कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी ना तो जो हँड आहे इट इज रोटेटिंग. अशाच प्रकारे अर्थ ओन ऍक्सिस भोवती रोटेट होणार आहे कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीनं. किंवा आपल्या घरी जे फॅन आहेत ते ऑल फॅन्स आर रोटेटिंग विथ constant angular velocity. So here, this is the example of UCM, which is periodic motion. This is the example of rotational motion with constant angular velocity. So rotational periodic motion. ही दोन एक्झाम्पल्स आपण इथं समजून घेतली. आता तिसरे एक्झाम्पल ज्यामध्ये बॉडी ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन परफॉर्म करणार ते समजावून घेऊ. सो थर्ड टाइप ऑफ periodic motion is the oscillatory or vibratory periodic motion. So oscillatory or vibratory motion of any body can be considered as periodic motion. याच्या एक्झाम्पल मध्ये पहिली ऑसिलेटरी मोशन जी आपण घेणार आहे ती ऑसिलेशन्स ऑफ द स्प्रिंग किंवा
वॉल क्लॉकचा जो पेंडुलम असतो त्या पेंडुलमचे ऑसिलेशन्स. सी हिअर फर्स्ट एक्झाम्पल, ऑसिलेशन्स ऑफ द स्प्रिंग और पेंडुलम इन अ वॉल क्लॉक. ही ऑसिलेशन जी स्प्रिंगचे आहेत तो दाखवणारा व्हिडिओ रेफर करा. सी हिअर, इथं लक्ष द्या पहिल्यांदा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथं स्प्रिंग आहे, इट इज सस्पेंडेड व्हर्टिकली इन दिस डायग्राम, आणि त्याच्या लोअर एंडला आपण एक मास किंवा एक बॉल अटॅच केलेला आहे, आणि त्याचं जे अप्पर एंड आहे इट इज फिक्स्ड टू रिजिड सपोर्ट, अँड दिस स्प्रिंग इज फ्लेक्झिबल. त्याच्या कॉइल्स आहेत त्या कॉम्प्रेस होतील किंवा स्ट्रेच होतील. आणि इथं इथं जी पोझिशन दाखवली ती त्या स्प्रिंगची मीन पोझिशन आहे, इक्विलिब्रियम पोझिशन आहे. दिस इज द मीन पोझिशन. त्यामुळे इथे लिहिले पहा आपण, रेस्ट अँड स्टार्टिंग पॉइंट ऑफ दॅट ऑसिलेटरी मोशन. आणि सुरुवातीला हा जो बॉल आहे इट इज मुव्हिंग किंवा स्प्रिंग आहे इट इज मुव्हिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन, अँड दिस इज इट्स लोएस्ट पोझिशन. त्याला आपण म्हणूया लोअर एक्स्ट्रीम पोझिशन. आणि इथून तो आता बॉल पुन्हा अप्पर म्हणजे मेन पोझिशन कडे शिफ्ट होईल. आता ती त्याची ऍक्च्युअल ऑसिलेटरी मोशन तुम्ही इथं बघताय. सी हिअर, अपवर्ड जातो, पुन्हा मेन पोझिशन, पुन्हा अप्पर एक्स्ट्रीम पोझिशनला, पुन्हा मेन पोझिशन, पुन्हा लोअर एक्स्ट्रीम पोझिशनला, पुन्हा मेन पोझिशन, अप्पर एक्स्ट्रीम पोझिशन, वन्स अगेन मेन पोझिशन, लोअर एक्स्ट्रीम पोझिशन. आणि लोअर एक्स्ट्रीम पोझिशनचं डिस्टन्स जे आहे ते -a न दाखवलंय, आणि अप्पर एक्स्ट्रीम पोझिशनचं डिस्टन्स जे आहे ते +a, आणि ही दोन्ही डिस्टन्सेस कुठून आहेत, मेन पोझिशन पासून आहेत. मग लोअर एक्स्ट्रीमला आपण मायनस साइन घेतलं म्हणजे अपोजिट साइड आहे म्हणून, आणि अप्पर एक्स्ट्रीमला +a. आणि हे जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे या बॉलचं फ्रॉम द मेन पोझिशन त्याला तुम्ही अँप्लिट्यूड म्हणता. आणि इथं ती स्प्रिंग ऑसिलेट होत असताना इट इज ऑसिलेटिंग अबाउट इट्स मेन पोझिशन. स्प्रिंग म्हणजे या बॉलची मोशन तुम्ही समजावून घेऊ शकता. ऑसिलेट होत असताना दिस बॉल इज मुव्हिंग अप अँड डाऊन. सी हिअर, नाव इट इज मुव्हिंग डाऊन, नाव इट टुवर्ड्स मेन पोझिशन, नाव इट इज मुव्हिंग अप, नाव इट इज मुव्हिंग डाऊन. सो दिस अप अँड डाऊन मोशन त्यालाच तुम्ही म्हणू शकता टू अँड फ्रो मोशन ऑफ दॅट बॉडी अबाउट इट्स मेन पोझिशन. आणि ती टू अँड फ्रो मोशन इज परफॉर्मिंग अलॉंग द फिक्स्ड पाथ. पाथ देखील सेम आहे, आणि तो पाथ तुम्हाला इथे दिसेल, हा पाथ घेऊ शकता. सो दिस इज द ऑसिलेटरी मोशन ऑफ दॅट स्प्रिंग, किंवा स्प्रिंगला अटॅच केलेला हा जो बॉल आहे त्या बॉलची ऑसिलेटरी मोशन इथं तुम्हाला कम्प्लीट दिसते. आता एक ऑसिलेशन कधी पूर्ण होईल, ज्या वेळेला हा बॉल एखाद्या पॉइंट पासून त्याची मोशन स्टार्ट करेल आणि पुन्हा तिथंच पुन्हा येईल. आता आपण लोअर एक्स्ट्रीम पासून मोशन घ्या, मेन पोझिशनला गेला, अप्पर एक्स्ट्रीमला गेला, पुन्हा मेन पोझिशन आणि पुन्हा लोअर एक्स्ट्रीम, एक ऑसिलेशन पूर्ण झालं. आणि एक ऑसिलेशन ज्यावेळेला पूर्ण होईल त्यावेळेला तुम्हाला इथं एक वेव्ह मिळेल, आणि ही एक वेव्ह म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे. एका ट्रान्सव्हर्स वेव्ह मध्ये एक क्रेस्ट असतं आणि एक ट्रफ असतं. त्यातील इथं ही एक क्रेस्ट आहे आणि हे हाफ ट्रफ, आणि हे हाफ ट्रफ म्हणजे एक ट्रफ झाला. सो दिस इज ऑसिलेटरी मोशन ऑफ द स्प्रिंग, which is nothing but example of oscillatory periodic motion. आता सेकंड एक्झाम्पल आपण घेऊया, व्हायब्रेटरी मोशन. व्हायब्रेटरी मोशन पिरियडिक मोशन असू शकते. सी हिअर, व्हायब्रेशन्स ऑफ प्रॉंग्स ऑफ ट्युनिंग फॉर्क. आता ह्या ट्युनिंग फॉर्कच्या जे व्हायब्रेशन्स आहेत प्रॉंगचे, आपल्याला माहिती आहे ट्युनिंग फॉर्क जवळ एक स्टेम असतो आणि दोन त्याचे प्रॉंग्स असतात. तर त्या प्रॉंगची व्हायब्रेशन्स कशी होतात ती आपण समजावून घेऊ. सी हिअर, in this case this part of that tuning fork is called as a stem, and this vibrating part are nothing but the prongs. म्हणजे इथं ट्युनिंग फॉर्कचे जे हे दोन प्रॉंग्स आहेत दे आर व्हायब्रेटिंग, इनवर्डला बेंड होतात, आउटवर्डला बेंड होतात, आणि त्याची इन बिटवीन त्यांची मेन पोझिशन इथं आहे. दे आर ॲट मेन पोझिशन, यू कॅन सी हिअर. सी हिअर, दिस इज मेन पोझिशन ऑफ दॅट प्रॉंग्स, आणि हा त्या प्रॉंगचा स्टेम आहे, म्हणजे त्या ट्युनिंग फॉर्कचा हा स्टेम आहे. आणि ज्यावेळी त्या ट्युनिंग फॉर्कला तुम्ही व्हायब्रेट कराल त्यावेळेला हे जे प्रॉंग्स आहेत दॅट प्रॉंग्स आर बेंडिंग इनवर्ड अँड बेंडिंग आउटवर्ड अबाउट देअर मेन पोझिशन. ही त्याची मेन पोझिशन आपण मानलात तर दॅट प्रॉंग्स आर बेंडिंग इनवर्ड, then coming towards main position, then bending outward, then coming to that
mean position. So this is the vibratory periodic motion, ज्यामध्ये ट्युनिंग फॉर्कचे जे प्रॉंग्स आहेत दे आर परफॉर्मिंग द व्हायब्रेटरी मोशन. आणि इथं लेफ्ट साइडला ऑसिलेटरी पिरियडिक मोशन जी तुम्हाला दिसते, त्या ऑसिलेटरी पिरियडिक मोशन मध्ये स्प्रिंगला तुम्ही अटॅच केलेला हा जो काय बॉडी आहे किंवा बॉल आहे, तो त्याची मोशन मेन पोझिशन पासून स्टार्ट करतो. आणि मेन पोझिशन पासून स्टार्ट केल्यानंतर तो पहिल्यांदा जातो लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशनला. Then it comes to the main position. Then it goes to the upper extreme position. And then comes to the main position. त्यावेळी तो त्याचं एक ऑसिलेशन पूर्ण करतो. आणि एक ऑसिलेशन ज्यावेळेला पूर्ण होईल त्यावेळेला तिथं एक ट्रान्सवर्स वेव्ह जनरेट झालेली असेल. सो इन दिस वे यू कॅन अंडरस्टँड थर्ड एक्झाम्पल ऑफ पिरियडिक मोशन, which is nothing but oscillatory periodic motion, in which oscillations of spring we have studied and vibrations of prongs of tuning fork we have studied. So these are the three examples of periodic motion. या तिन्ही एक्झाम्पल मधून आपल्याला असं लक्षात आलं की पिरियडिक मोशन ज्या आहेत त्या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ह्या पिरियडिक मोशन असू शकतील, म्हणजे रिव्होल्यूशन पूर्ण करणाऱ्या. त्यानंतर रोटेशनल मोशन ह्या पिरियडिक असू शकतात आणि ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन्स ह्या देखील पिरियडिक असू शकतात. सो लेट अस शिफ्ट टुवर्ड्स द नेक्स्ट स्लाइड. मग ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन कुणाला म्हणायचं? ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन आपण कुणाला म्हणायचं? तर इथं स्प्रिंगला अटॅच केलेला जो काय बॉडी आहे किंवा ट्युनिंग फोर्स जे काय प्रॉन्ग्स आहेत, दे आर कंटिन्युअसली मुव्हिंग टू अँड फ्रो अबाउट देअर मेन पोझिशन along the fixed path. मग ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी मोशन ची डेफिनेशन तुम्ही अशी घेऊ शकता. The to and fro motion of body about its mean position along a certain fixed path is called oscillatory motion or vibratory motion. जसं तुम्ही स्प्रिंगची ऑसिलेशन्स पाहत होता त्यावेळेला स्प्रिंगची मोशन किंवा स्प्रिंगला अटॅच केलेल्या त्या बॉडीची मोशन ही टू अँड फ्रो होती अबाउट द मेन पोझिशन अलॉंग सर्टन फिक्स्ड पाथ. तसंच ट्युनिंग फॉर्कच्या प्रॉंगची पण मोशन टू अँड फ्रो अबाउट द मेन पोझिशन अलॉंग फिक्स्ड पाथ. त्यावेळी त्या प्रॉंगच्या मोशनला तुम्ही व्हायब्रेटरी मोशन म्हटलं. आता याचे एक्झाम्पल जर घ्यायची म्हटलं पण ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी पिरियडिक मोशनची, तर त्या एक्झाम्पल मध्ये फर्स्ट एक्झाम्पल आपण असं घेऊ शकतो, motion of pendulum in a wall clock. See here, motion of pendulum in a wall clock. आणि ती मोशन ही ऑसिलेटरी पिरियडिक मोशनच असेल. तुम्ही या व्हिडिओ मधून ते समजावून घेऊ शकता. See here, in this video, this is the wall clock and this one is the pendulum of that clock. And this pendulum is moving to and fro about its mean position. म्हणजे हे क्लॉक ज्या वेळेला स्टॉप असेल त्यावेळेला तो पेंडुलम मेन पोझिशनला असणार. आणि when that clock is running, that time pendulum is moving to and fro about its main position along certain fixed path. That time it is performing oscillatory periodic motion. Second example आपण घेऊ शकता व्हायब्रेटरी मोशनचं. See here, motion of prongs of tuning fork. जस्ट आपण अगोदरच्या स्लाइड मध्ये प्रॉंगच्या ज्या मोशन्स आहेत, इनसाइडला बेंड होतोय, इनवर्डला बेंड होतोय, आउटवर्डला बेंड होतोय, ती जी मोशन आहे प्रॉंगची, दिस इज नथिंग बट व्हायब्रेटरी मोशन. आणि थर्ड एक्झाम्पल आपण असं घेऊया, स्विंग मशीन जे असते, सिलाई मशीन जे असते, त्याच्यामध्ये जी निडल असते त्या निडलची मोशन अप अँड डाऊन, दॅट निडल इज कंटिन्युअसली मुव्हिंग व्हेन दॅट मशीन इज वर्किंग. द मोशन इज oscillatory periodic motion. See here, motion of needle of a swing machine. Swing machine मध्ये जी काही निडल आहे त्या निडलची मोशन यू कॅन टेक इट ॲज अ ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. आता या सर्वांच्या वरून तुम्हाला एक पॉइंट क्लिअर झाला असेल, ऑल UCMs आर पिरियडिक मोशन. म्हणजे सर्क्युलर पाथ असणाऱ्या UCMs पिरियडिक मोशन्स आहेत, रोटेशनल मोशन्स पिरियडिक मोशन्स आहेत, ऑसिलेटरी मोशन्स देखील पिरियडिक मोशन्स आहेत. मग आपण असं म्हणू शकतो, ऑल ऑसिलेटरी मोशन्स आर पिरियडिक मोशन्स, बट ऑल पिरियडिक मोशन्स आर नॉट ऑसिलेटरी मोशन्स. हे तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो.
हे सेंटेन्स पहिल्यांदा रीड करा. हिअर इट इज टू बी नोटेड दॅट ऑल म्हणजेच एव्हरी ऑसिलेटरी मोशन. आता इथं हा जो पेंडुलम आहे वॉल क्लॉकचा, इट इज ऑसिलेटिंग. सो इट हॅज ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. ही ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक मोशन आहे असं आपण म्हटलंय पहा इथं. इट इज टू बी नोटेड दॅट एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक मोशन. बट एव्हरी पिरियडिक मोशन इज नॉट ऑसिलेटरी. एक्झाम्पल जर घ्यायचं असेल आपल्याला तर ते एक्झाम्पल आपण असं घेऊ शकतो. फॅनची जी मोशन आहे ती रोटेशनल पिरियडिक मोशन आहे, पण ती फॅनची जी रोटेशनल पिरियडिक मोशन आहे ती ऑसिलेटरी होऊ शकत नाही. किंवा सॅटेलाइट किंवा मूनची अर्थ होती जी काय मोशन आहे UCM आहे ती पिरियडिक मोशन आहे, ती ऑसिलेटरी होऊ शकत नाही. पण प्रत्येक ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिक मोशन होऊ शकते. ते आपण एका एक्झाम्पल मधून समजावून घेऊया. सो लेट अस एक्सप्लेन द सेम स्टेटमेंट. कोणतं स्टेटमेंट? एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक, बट एव्हरी पिरियडिक मोशन इज नॉट ऑसिलेटरी. यासाठी हे एक्झाम्पल समजावून घेऊया. द मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन इज पिरियडिक. म्हणजे UCM आहे ना अर्थची मोशन सनभोवतीची, त्यामुळे ती पिरियडिक आहे. बट इट इज नॉट ऑसिलेटरी, कारण अर्थ इज नॉट मुव्हिंग टू अँड फ्रो अराउंड द सन. सन भोवती अर्थची मोशन टू अँड फ्रो नाही, UCM आहे. त्यामुळे मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन ही पिरियडिक मोशन आहे, बट नॉट ऑसिलेटरी मोशन. ती ऑसिलेटरी मोशन नाही. व्हाईल मोशन ऑफ अ पेंडुलम इन अ क्लॉक इज ऑसिलेटरी. म्हणजे पेंडुलमची मोशन जी आहे वॉल क्लॉक मधली ती ऑसिलेटरी आहे, अँड हेन्स इट इज पिरियडिक. याचाच अर्थ जी पण ऑसिलेटरी मोशन असेल ती ऑसिलेटरी मोशन ही पिरियडिकच असणार. पण प्रत्येक पिरियडिक मोशन ही ऑसिलेटरी मोशन असेल असं नाही. आता हे एक्सप्लेन करणार एक व्हिडिओ तुम्ही रेफर करा. सी दिस. इन दिस व्हिडिओ दिस वन इज द सन, आणि त्या सन भोवती अर्थ इज रिव्हॉल्विंग. अर्थ इज रिव्हॉल्विंग, त्यामुळे अर्थ इज परफॉर्मिंग UCM अराउंड द सन. मग ही जी UCM आहे ती पिरियडिक आहे, बट इट इज नॉट ऑसिलेटरी. तेच आपण इथं म्हटलंय, मोशन ऑफ अर्थ अराउंड द सन इज पिरियडिक ओनली, बट इट इज नॉट ऑसिलेटरी. मग ऑसिलेटरी मोशनचं एखादं एक्झाम्पल बघूया. सी हिअर. इथं सिंपल पेंडुलम तुम्हाला दिसतो. दिस सिंपल पेंडुलम इज परफॉर्मिंग ऑसिलेटरी मोशन and it is periodic also. त्यामुळं मोशन ऑफ पेंडुलम इन अ क्लॉक, वॉल क्लॉक मध्ये जो काय पेंडुलम आहे त्याची मोशन ही ऑसिलेटरी आहे, अँड हेन्स इट इज पिरियडिक. त्यामुळे आपण कन्क्लूड करू शकता, व्हॉट वी कॅन कन्क्लूड? एव्हरी ऑसिलेटरी मोशन इज पिरियडिक, बट एव्हरी पिरियडिक मोशन कॅनॉट बी ऑसिलेटरी. म्हणजे ही जी ऑसिलेटरी मोशन आहे ही पिरियडिक असणार, पण इथं पिरियडिक जी मोशन आहे ती ऑसिलेटरी असणार नाही. तर कन्क्लुजन तुम्ही इथून समजून घ्या, ऑल पिरियडिक मोशन्स आर नॉट ऑसिलेटरी. जसं ही UCM आहे अर्थची, तसंच तुम्ही रोटेशनल मोशन पण घेऊ शकता फॅनची. पिरियडिक मोशनच आहेत, पण ते ऑसिलेटरी असू शकत नाही. सी हिअर, ऑल पिरियडिक मोशन्स आर नॉट ऑसिलेटरी मोशन्स, but all oscillatory motions are periodic motions. So in this way we have studied periodic motion, its definition, त्यानंतर period of time किंवा periodic time म्हणू शकतो किंवा period of that motion, and after that we take the 3 examples of periodic motion. त्यातील पहिल्या एक्झाम्पल मध्ये आपण UCM ला पिरियडिक मोशन म्हटलं. दुसऱ्या एक्झाम्पल मध्ये रोटेशनल मोशन विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटीला पिरियडिक मोशन म्हटलं. तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये ऑसिलेटरी मोशन किंवा व्हायब्रेटरी मोशन, स्प्रिंगची ऑसिलेटरी मोशन आणि ट्युनिंग फॉर्कच्या फ्रॉगची व्हायब्रेटरी मोशन. आणि फायनली वी डिफाइन ऑसिलेटरी और व्हायब्रेटरी मोशन. आणि ऑसिलेटरी आणि व्हायब्रेटरी मोशन मध्ये तुम्ही असं म्हणून समजून घेतलात की एव्हरी ऑसिलेटरी मोशन आर पिरियडिक मोशन्स,
but all periodic motions are not oscillatory motions. हे तुम्ही समजावून घेतलं. आता यातील पर्टिक्युलर एका प्रकारच्या पिरियडिक मोशनचं आपण डिस्कशन या टॉपिक मध्ये करणार आहोत. ती म्हणजे ऑसिलेटरी पिरियडिक मोशन, व्हायब्रेटरी पिरियडिक मोशन. आणि त्या व्हायब्रेटरी पिरियडिक मोशनचं दुसरं जे सेकंड नेम आहे ते तुम्हाला पुढच्या स्लाइडवर पाहायला मिळेल. सी हिअर, सिंपल हार्मोनिक मोशन. This simple harmonic motion is nothing but the simplest type of oscillatory periodic motion. म्हणजे एकूण तुम्ही 3 प्रकारचे पिरियडिक मोशन स्टडी केले, ज्यामध्ये सर्क्युलर पाथ असणारी पिरियडिक मोशन म्हणजे यूसीएम, रोटेशनल पिरियडिक मोशन समजून घेतलात, आणि तिसरा म्हणजे ऑसिलेटरी किंवा व्हायब्रेटरी पिरियडिक मोशन समजून घेतलात. त्यातील व्हायब्रेटरी और ऑसिलेटरी पिरियडिक मोशनलाच सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणायचं. सो द सिम्पलेस्ट टाइप ऑफ ऑसिलेटरी पिरियडिक मोशन इज कॉल्ड सिंपल हार्मोनिक मोशन. आणि ज्यावेळी एखादी बॉडी किंवा पार्टिकल ऑसिलेटरी पिरियडिक मोशन परफॉर्म करत असेल, त्यावेळी त्या बॉडीचं प्रत्येक पार्टिकल विल मूव्ह टू अँड फ्रो about its mean position along a certain fixed path. So, the simplest type of oscillatory periodic motion, एकूण 3 प्रकारचे पिरियडिक मोशन तुम्ही समजून घेतल्यात, त्यातील ऑसिलेटरी पिरियडिक मोशनचा जो सिम्पलेस्ट टाइप आहे त्यालाच म्हटलं गेलंय सिंपल हार्मोनिक मोशन. आणि शॉर्ट मध्ये तुम्ही त्याला SHM म्हणू शकता, की ज्या सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये इन विच एव्हरी पार्टिकल ऑफ द ऑसिलेटिंग बॉडी, ऑसिलेटिंग बॉडीचं एव्हरी पार्टिकल, फॉर एक्झाम्पल वॉल क्लॉकचा जो पेंडुलम आहे, त्या वॉल क्लॉकचं एव्हरी पार्टिकल, ऑसिलेटिंग पेंडुलमचं एव्हरी पार्टिकल मूव्स टू अँड फ्रो अबाउट इट्स मीन पोझिशन अलॉंग सर्टन फिक्स्ड पाथ. आता हे एक्सप्लेन करणारं हे व्हिडिओ तुम्ही रेफर करा. सी हिअर, या व्हिडिओ मध्ये काय आहे पहा, हा तुमचा पाथ आहे पहा. इथं इक्विलिब्रियम पोझिशन दाखवलेले आहे, आणि ही जी इलास्टिक स्प्रिंग आहे त्या इलास्टिक स्प्रिंगनं एका ब्लॉकला आपण अटॅच केलेली आहे. ब्लॉक इज अटॅच्ड विथ द हेल्प ऑफ इलास्टिक स्प्रिंग, आणि स्प्रिंगचा दुसरा एंड इथं आपण रिजिड सपोर्टला फिक्स केलाय. ओके, आता ही स्प्रिंग इथं असताना मीन पोझिशनला आहे असं समजायचं, किंवा ब्लॉक इथं असताना आपण मीन पोझिशनला आहे असं समजायचं. आणि ज्यावेळी तुम्ही त्याला ऑसिलेट करता, एका साईडला पुल करता, ब्लॉक वन साइडला पुल केला आणि रिलीज केला, तर तो ब्लॉक त्याच्या मीन पोझिशन भोवती टू अँड नाव इट इज फ्रो. इट इज कंटिन्युअसली मुव्हिंग टू अँड फ्रो अबाउट इट्स मीन पोझिशन अलॉंग सर्टन फिक्स्ड पाथ. म्हणजे इथं तुम्हाला ह्या ब्लॉकची ऑसिलेटरी मोशन समजून घेता येईल, ऑसिलेटरी पिरियडिक मोशन समजून घेता येईल, आणि या सिम्पलेस्ट ऑसिलेटरी पिरियडिक मोशनलाच सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणायचं, की ज्या मोशन मध्ये एव्हरी पार्टिकल ऑफ दिस ब्लॉक, हा जो ब्लॉक तुम्ही अटॅच केलेल्या स्प्रिंगला, त्या ब्लॉकचं प्रत्येक पार्टिकल इज मुव्हिंग टू अँड फ्रो अबाउट इट्स मीन पोझिशन अलॉंग अ सर्टन फिक्स्ड पाथ. आता हा सर्टन फिक्स्ड पाथ इथं स्ट्रेट आहे, आणि मीन पोझिशनला तुम्ही इथं 0 न दाखवलंय. लेफ्ट हँड साइडचं डिस्टन्स मायनस मध्ये घेतलात, आणि राईट हँड साइडची डिस्टन्स प्लस मध्ये घेतलेली आहे. सो in this case you can also notice that the position of that block is also changing. See here, आणि पोझिशन जसं चेंज होत आहे तसं त्याच्यावर ऍक्ट होणारा जो काही रिस्टोरिंग फोर्स आहे तो कुणी एक्झर्ट केलाय, ह्या स्प्रिंगने एक्झर्ट केलाय. तो रिस्टोरिंग फोर्स त्या ब्लॉकला पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला म्हणजे मेन पोझिशनला आणायचं काम करतो. हे पहा इथून, that restoring force is returning that block back to its mean position. So this is the best example of oscillatory periodic motion. आणि simplest type of oscillatory periodic motion लाच तुम्ही म्हणणार आहात सिंपल हार्मोनिक मोशन. आणि सिंपल हार्मोनिक मोशन ज्यावेळेला एखादी बॉडी परफॉर्म करेल त्यावेळेला त्या बॉडीचं प्रत्येक पार्टिकल, each and every particle of that oscillating body moves to and fro about its mean position along a certain fixed path, जसं तुम्हाला ह्या डायग्राम मध्ये दिसेल. At the same time,
at the same time you will understand that this block, या ब्लॉकला ऑसिलेटिंग होत असताना मीन पोझिशन पासून काही डिस्टन्स कव्हर करतोय तो, म्हणजे त्या ब्लॉक जवळ डिस्प्लेसमेंट आहे. त्याचबरोबर ऍज दिस ब्लॉक इज मुव्हिंग इट हॅज व्हेलॉसिटी, आणि जर त्याची व्हेलॉसिटी चेंज होत असेल तर त्याच्याकडे ऍक्सलरेशन असेल. सो in this type of motion, in this type of oscillatory motion, displacement, velocity and acceleration of a particle किंवा block changes with respect to time. म्हणजे ह्या ब्लॉक जवळ जे काही डिस्प्लेसमेंट आहे, या ब्लॉकची जी काही व्हेलॉसिटी आहे किंवा ह्या ब्लॉकची जी काय ऍक्सलरेशन आहे, ते ऍक्सलरेशन, व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट नॉट कॉन्स्टंट बट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम, and that can be expressed in terms of sine and cosine functions. म्हणजे ह्या ब्लॉकचं मीन पोझिशन पासूनचं डिस्प्लेसमेंट, या ब्लॉकची व्हेलॉसिटी, या ब्लॉकचं ऍक्सलरेशन, they are changing with respect to time. आणि त्यामुळं that displacement, velocity, acceleration can be expressed in terms of sine and cosine functions. आणि ही sine आणि cosine functions are also called as the harmonic functions. आणि जर हार्मोनिक फंक्शन्स न ह्या ब्लॉकची डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन एक्सप्रेस करत असाल तर या ब्लॉकची जी मोशन आहे त्या मोशनला हार्मोनिक मोशन असं म्हटलं जाईल. कारण त्या ब्लॉकची मोशन डिस्क्राईब करणारं डिस्प्लेसमेंट आहे, व्हेलॉसिटी आहे, ऍक्सलरेशन आहे. यू कॅन एक्सप्रेस विथ द हेल्प ऑफ हार्मोनिक फंक्शन्स लाईक साइन or cos. That's why an oscillatory periodic motion is also called as harmonic motion. कारण त्या ऑसिलेटरी पिरियडिक मोशन मध्ये असणारं डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन आपण हार्मोनिक फंक्शनच्या मदतीने एक्सप्रेस करतो. कारण त्या तिघांच्या मध्येही म्हणजे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सलरेशन ह्या तिघांच्या मध्येही होणारा बदल टाइम नुसार आहे, आणि तो टाइम नुसार होणारा बदल आपण साइन फंक्शन किंवा कॉस फंक्शन जे हार्मोनिक आहेत यांच्या मदतीने एक्सप्रेस करू शकता. दॅट्स वाय ऑसिलेटरी पिरियडिक मोशन इज ऑल्सो कॉल्ड हार्मोनिक मोशन. आता या सिंपल हार्मोनिक मोशनचे टाइप्स आहेत, आणि ते टाइप्स कशाच्या आधारे हे टाइप्स आपण स्टडी करणार ते लर्न करूया. सी हिअर टाइप्स ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. SHM तुम्ही त्याला शॉर्ट मध्ये म्हणू शकता. सो डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ फिक्स्ड पाथ इन ऑसिलेटरी पिरियडिक मोशन, SHM इज ऑफ टू टाइप्स. म्हणजे जी पण बॉडी SHM परफॉर्म करणार त्या बॉडीचं प्रत्येक पार्टिकल विल मूव्ह टू अँड फ्रो अबाउट द मीन पोझिशन अलॉंग सर्टन फिक्स्ड पाथ. आता हा सर्टन फिक्स्ड पाथ जो आहे त्याचं नेचर कसं आहे, तो स्ट्रेट आहे की कर्व्ड आहे, दॅट विल डिसाइड द टाइप्स ऑफ सिंपल हार्मोनिक मोशन. मग त्यातला फर्स्ट टाइप येतो लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन, त्याला लिनियर SHM म्हणतात. मग जर ऑसिलेटरी मोशनचा फिक्स्ड पाथ जर स्ट्रेट असेल, जसं तुम्ही आता स्प्रिंग आणि ब्लॉकच्या ऑसिलेशन मध्ये बघितलात, ब्लॉक वॉज ऑसिलेटिंग अलॉंग द स्ट्रेट पाथ. मग जर ऑसिलेटरी मोशनचा फिक्स्ड पाथ जर स्ट्रेट असेल तर त्या ऑसिलेटरी मोशनला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणायचं. सी हिअर, if the fixed path of oscillatory motion, ऑसिलेटरी पिरियडिक मोशनचा जो फिक्स्ड पाथ आहे, ज्या फिक्स्ड पाथ वरून बॉडी एव्हरी पार्टिकल इज मुव्हिंग टू अँड फ्रो अबाउट इट्स मेन पोझिशन, जर तो फिक्स्ड पाथ स्ट्रेट असेल, स्ट्रेट लाईन असेल तर त्या मोशनला लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन असं म्हणायचं. आणि सेकंड टाइप जो आहे SHM चा तो म्हणजे अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन किंवा अँग्युलर SHM. आता या ठिकाणी हा जो फिक्स्ड पाथ आहे तो स्ट्रेट असणार नाही, दॅट विल बी कर्व्ड. सी हिअर, इफ द फिक्स्ड पाथ इज आर्क ऑफ अ सर्कल म्हणजे कर्व्ड असेल, देन द मोशन इज कॉल्ड अँग्युलर SHM. सो इन दिस वे सिंपल हार्मोनिक मोशन आणि त्याचे टू टाइप्स. आता सिंपल हार्मोनिक मोशन कुणाला म्हटलं आपण? ऑसिलेटरी पिरियडिक मोशनला सिंपल हार्मोनिक मोशन म्हटलं. का सिंपल हार्मोनिक मोशन म्हटलं, हार्मोनिक मोशन का म्हटलं, तर ती ऑसिलेटरी पिरियडिक मोशन जो कोण परफॉर्म करेल, फॉर एक्झाम्पल पेंडुलम ऑफ वॉल क्लॉक किंवा स्प्रिंगला अटॅच केलेला हा जो ब्लॉक होता तो, इट इज परफॉर्मिंग ऑसिलेटरी पिरियडिक मोशन, त्यावेळी
त्या ब्लॉकची डिस्प्लेसमेंट, ब्लॉकची व्हेलॉसिटी, ब्लॉकचं एक्सलरेशन तुम्ही हार्मोनिक फंक्शन एक्सप्रेस करू शकता. कोणते हार्मोनिक फंक्शन्स? साइन फंक्शन असेल, कॉस फंक्शन असेल, आणि त्या हार्मोनिक फंक्शननं जर ती मोशन तुम्ही डिस्क्राईब करू शकत असाल, ऑसिलेटरी पिरियडिक मोशन डिस्क्राईब करू शकत असाल, तर त्या ऑसिलेटरी पिरियडिक मोशनला हार्मोनिक मोशन म्हटलंय. दॅट इज द सिंपल हार्मोनिक मोशन. आणि हे त्याचे दोन टाइप्स, लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आणि अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. हे दोन टाइप कशाच्या आधारे आपण समजून घेतलं? नेचर ऑफ द फिक्स्ड पाथ. जर स्ट्रेट असेल तर लिनियर एसएचएम, आणि नेचर ऑफ फिक्स्ड पाथ कर्व्ड असेल तर अँग्युलर एसएचएम. इथं आपण दोन डेफिनेशन समजावून घेऊया. त्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन इज द पिरियड ऑफ ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. आता पिरियडिक टाइम आपण मगाशी समजून घेतला. द टाइम टेकन टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन, वन रोटेशन और वन ऑसिलेशन. तसं पिरियड ऑफ ऑसिलेटरी मोशन म्हणजे द टाइम इंटरवल to complete to and fro motion. See here, the smallest interval of time after which to and fro motion is repeated. म्हणजे थोडक्यात याचं डेफिनेशन असे घेता येईल, द टाइम टेकन बाय बॉडी टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. टाइम टेकन बाय बॉडी टू कम्प्लीट वन ऑसिलेशन, दिस इज द पिरियड ऑफ ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. पण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये या डेफिनेशन नुसार आलंय म्हटल्यानंतर अशा पद्धतीने समजावून घेऊ आपण. द स्मॉलेस्ट इंटरवल ऑफ टाइम आफ्टर विच टू अँड फ्रो मोशन इज रिपीटेड. मग टू अँड फ्रो मोशन परफॉर्म करणारी बॉडी ऑसिलेटरी मोशन परफॉर्म करते. and that time that body goes on performing same sets of movements again and again, आणि त्यापैकी एका मोमेंटला तुम्ही ऑसिलेशन म्हणणार. so that's why smallest interval of time after which to and fro motion is completed, म्हणजे ऑसिलेटरी मोशन completed is called period of oscillatory periodic motion. आणि जर पिरियड ऑफ ऑसिलेटरी पिरियडिक मोशन तुम्ही डिफाइन केला असाल तर इथंच फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटरी पिरियडिक मोशन तुम्हाला डिफाइन करता येईल. आता ही फ्रिक्वेन्सी म्हणजे काय? नंबर ऑफ ऑसिलेशन्स कंप्लीटेड पर युनिट टाइम. नंबर ऑफ ऑसिलेशन्स कंप्लीटेड per unit time is the frequency of oscillatory periodic motion. See here, the number of oscillations completed per unit time is called frequency of oscillatory periodic motion. आणि आपल्याला रोटेशनल डायनामिक या फर्स्ट चॅप्टर मध्ये किंवा 11 च्या काही टॉपिक मध्ये फ्रिक्वेन्सी आणि पिरियड या दोघांच्या मधलं रिलेशन मिळालेलं आहे. काय रिलेशन आहे? फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1 पिरियड. म्हणजेच frequency is a reciprocal of periodic time, म्हणजे n equal to 1/t. So in this way we have completed the introductory part of this chapter, oscillations. म्हणजे आपण या चॅप्टर मध्ये सुरुवातीला पिरियडिक मोशनचं एक्सप्लेनेशन केलं आणि त्यातून एकूण 3 प्रकारच्या पिरियडिक मोशन्स आपण समजावून घेतल्या, आणि त्यापैकी ऑसिलेटरी पिरियडिक मोशनला दुसरे नाव समजावून घेतलं आपण, सिंपल हार्मोनिक मोशन. म्हणजे इथून पुढे तुम्ही जो डिस्कशन करणार आहात ते सिंपल हार्मोनिक मोशन आणि त्याच्या दोन टाइप्स. मग सिंपल हार्मोनिक मोशन इज व्हॉट? द सिम्पलेस्ट टाइप ऑफ ऑसिलेटरी पिरियडिक मोशन. So with this we are ending this lecture. Thank you friends.